द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश् शंखादद्मुः पृथक् पृथक्. द्रुपद, द्रौपदीचे पुत्र द्रौपदेय आणि बलवान सौभद्र अभिमन्यू या सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारे आपापले शंख फुंकले. हा या श्लोकाचा शब्दशः मराठीतला अर्थ आहे. या श्लोकातून आपण काय या श्लोकात युद्धाची तयारी, आत्मविश्वास आणि सामूहिक ध्येयाची प्रतीके लपलेली आहेत. या शंखनादाकडे केवळ शारीरिक कृती म्हणून न पाहता त्यातून मिळणारा जीवनधडा समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. शंखनाद याचाच अर्थ आत्मविश्वासाचं प्रतीक. प्रत्येक योद्ध्याने स्वतःचा शंख फुंकला म्हणजेच काय तर याचा अर्थ प्रत्येकाने स्वतःच्या कर्तव्यात ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. म्हणजेच आपल्या जीवनात निर्णय घेताना आत्मविश्वास हवा. अर्धवट मनाने केलेले कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. पृथक पृथक शंख म्हणजेच वैविध्यात एकता. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे शंख फुंकले तरी ध्येय एकच, धर्मयुद्ध. सर्वांची विचारसरणी किंवा मार्ग वेगळा असू शकतो, पण जर उद्दिष्ट एकच असेल तर एकता निर्माण होते. हे समाजासाठी फार महत्त्वाचं आहे. सौभद्र महाबाहू म्हणजेच तरुण शक्तीचा जागर. अभिमन्यूचे नाव विशेषतः घेणं हे तरुणांसाठी महत्त्वाचे स्थान दर्शवते. समाजाचा विकास व न्याय तेव्हाच शक्य आहे जेव्हा तरुण पिढी जागरूक, कर्तव्यनिष्ठ आणि धैर्यशील असेल. पद वृद्ध राजा होता, द्रौपदेय तरुण आणि अभिमन्यू नवीन पिढी आणि सर्वजण एकत्र शंख फुंकतात. ह्याचा अर्थ असा सूचित करतं की समाज उभा राहतो जेव्हा सर्व पिढ्या, जुनी, सध्याची आणि नवीन एकत्र येऊन एकच ध्येय ठरवतात. या श्लोकावरून आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपण स्वतःला हा प्रश्न विचारू शकतो की मी जेव्हा निर्णय घेतो तेव्हा तो ठाम आणि आत्मविश्वासाने घेतो का? मी स्वतःचा शंख म्हणजेच माझं मत, भूमिका स्पष्टपणे मांडतो का? मी आज कुठल्या क्षेत्रात युद्धासाठी सज्ज होण्याची गरज आहे बरं? मी माझं वय, क्षमता आणि वेळ योग्य कारणासाठी वापरतो का? मी माझ्या जबाबदाऱ्या पाळून धैर्याने उभा राहतो का? पुढे जाऊन हा थोडासा खोल प्रश्न आहे की मी माझं अंतःकरण ऐकतो का की केवळ बाहेरचा गोंधळ मी ऐकतोय? याची उत्तरं आपण स्वतःला द्यायची आणि हा श्लोक समजून घ्यायचा आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.